साडेमाडे तीन. औरंगाबाद मध्ये माझं जोरदार स्वागत झालेलं आहे. सृष्टीने मला सृष्टीमधली पानं फुलं जोडून एक बुके तयार केला आणि दिलेला आहे. थँक्यू सृष्टी. आज औरंगाबाद मध्ये आपण आलेलो आहोत कुठे? सारा सिद्धी कॉम्प्लेक्स बीड बायपास येथे. सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे तीन. औरंगाबाद मधल्या सारा सिद्धी कॉम्प्लेक्स बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात पोळ काका यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. काका, या सोसायटी बद्दल थोडी सांगा माहिती. सारा सिद्धी सोसायटी ही औरंगाबाद मध्ये देवळाई रोडवर बीड बायपास येथे आहे. या सोसायटीमध्ये एकूण 71 डुप्लेक्स बेंगलो आणि रो हाऊसेस आहेत आणि इथे आम्ही सर्वजण अतिशय गुण्यागोविंदाने राहतो. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव इथं अतिशय खेळीमेळीनं आणि आनंदाच्या वातावरणात पार पडतात. अच्छा, आणि मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला वर्ग आणि पुरुष वर्ग एकत्र असतो? हो, मोठ्या संख्येने सगळ्या कार्यक्रमांना सगळे उपस्थित असतात. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात धमाल येते? प्रत्येक कार्यक्रमात धमाल येते. चला तर मग आज धमाल करायला तयार आहे सगळे? सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्या पहिल्या राऊंड साठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे. तुझं नाव? सृष्टी मनीष आंबुलगेकर. सृष्टी, आडनाव काय म्हणलीस? आंबुलगेकर. आंबुलगेकर म्हणजे तुला नाही माहित? नाही. बरं मला सांग ना, तो बुके कसा बनवला होतास तू मला द्यायला? ते आमच्या बागात खूप सारे फुले आहेत त्याच्याने मी बनवलं आहे. हो का? पण तू जे बनवला आहे त्याच्यासाठी तू फुलं तोडलीस ना झाडाची, मग ते झाड रडलं असेल ना? नाही. नाही रडलं? नाही. बर, तू बाग वगैरे केलीस घरात तयार? हो. मग त्याला पाणी वगैरे घालतेस रोज? हो. आणि तू नसताना मग कोण घालतं? माझी आई. बर, आता माझं एक छोटस काम करायचं. यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीट. हा, आणि यातली 3 टोकन काढून द्यायची. एक एक करून द्यायचं पटकन. 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विजय कुलकर्णी. बर, विजय काका, तुम्ही मूळचे औरंगाबादचे आहात? मी मूळचा शिर्डीचा. बर, मग औरंगाबाद मध्ये कसे? उद्योगधंदा. बर, नोकरीसाठी आलो इथे. अच्छा. बजाज ऑटो मध्ये नोकरी केली 22 वर्ष. हा नंतर VRS घेतला. हा. आता आनंदी जीवन जगायचं ठरवलं. आनंदी जग एकदम. म्हणजे काय व्याख्या काय त्याची? म्हणजे जे योग्य वाटतं ते करायचं. हा. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये इंटरेस्ट घेतला. माझी ॲस्ट्रॉलॉजी आहे. बर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झालेला आहे माझा. आणि माझं कपड्याचं गारमेंट आहे. बर, मला एक सांगा की घरामध्ये कोण कोण असतं? पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील. आणि तुम्ही भविष्य पण बघता? हा, ज्योतिषशास्त्र आहे. बरं, म्हणजे ते कशावरून बघता? फेस रिडिंग वरून, जन्मकुंडली. हो, फेस रिडिंग वरून माझं भविष्य सांगा ना. तुमचं चांगलंच आहे सगळं. सगळं चांगलं आहे. म्हणजे काय लग्न वगैरे कधी होणार? या वर्षी होईल. या वर्षी नको, जरा भविष्य तुमचं चेंज करा, वाटल्यास पोस्टपोन करा. एक 2-3 वर्षाने करायचा विचार आहे. बरं. बर, असू द्यात. आता या राऊंड मध्ये तुमचं भविष्य काय आहे ते मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल पण ते सांगू नका, कृतीत आणा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वेदिका वाघ. वाघ. अरे वा, क्या बात आहे. मला सांगा वहिनी, घरी कोण कोण असतं? आई वडील, पती, मुलं 2. बर, आई वडील म्हणजे? सासू सासरे. सासू सासऱ्यांना आई वडीलच म्हणता हो. तुम्ही? क्या बात आहे. मला सांगा वहिनी, तुमचे मिस्टर काय करतात? प्लॉटिंगचं एजंट आहे. बर, आणि मग तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणीच आहात. बर, मग मला सांगा की सकाळी त्यांच्या ऑफिसला जायची काही गडबड असते? नाही. काहीच नसते? नाही. तसा काही त्रास नसतो? नाही. पण या सगळ्यांचा नाश्ता बनवण्याची जबाबदारी कुणावर असते? माझ्यावर. बर, मग काय काय असतं नाश्त्याला? पोहे, उपमा. पोहे आणि उपमा. हा. याच्यावरती काय आहे? नाही. काहीच नाही का? त्यांना चालतं काही पण केलं तर. त्यांना चालतं आपलं काही पण केलं तर. तुम्ही काही जे करून द्याल ते त्यांना खावंच लागतं, पर्यायच नाही. बरं, मला सांगा की असं मध्ये कधी चिडतात का हो? नाही. की सारखं रोज रोज पोहेच होत आहे, उपमाच होतोय?
नाही अजिबात चिडत नाही नाही अजिबात बर पण आज मी एक अशी वस्तू ठेवणार आहे ज्याच्यामुळे ते कदाचित खुश होतील पण ती वस्तू तुम्ही जिंकली पाहिजेत पहिल्यांदा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू. नमस्कार नमस्कार. तुझं नाव मिलिंद बनसोडे. मिलिंद बरं मिलिंद हे काय प्रकार म्हणजे कुठे हात मोडलास ते बाईकून स्लिप झाली ती गाडी फ्रॅक्चर आहे. बाईक वरून स्लिप झाली गाडी म्हणजे काय कळलं नाही म्हणजे बाईला बघून गाडी स्लिप झाली असं म्हणायचंय का नाही 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 तसं नाही. मग काय मला कळलं नाही बाबा बाईकून पडलो होतो. बाईक वरून पडला होता हो. अच्छा अच्छा बाईक वरनं पडला होता पावसाळ्याचे दिवस आहेत ना सगळं निसर्ड असतं मग पडल्यावर काय झालं फ्रॅक्चर झाला होता. फ्रॅक्चर झाला मग घरात आल्यावर काय ओरडले हो ओरडले होते. काय ओरडले असे उपाध्या नको करत जाऊ असं तसं. उपद्व्याप करत जाऊ नकोस आणि काय करत जाऊ नकोस काय नाही बस. बर कॉलेज विलेज करतोस हो कॉलेज करतो. हा काय करतोस सध्या सध्या देवगिरी कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी करतो. देवगिरी कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्म जीवांवर अभ्यास करतोस बर मग मला सांग औरंगाबाद मध्ये मुलींबरोबर फिरायला कुठे जायला आवडतं तुला आतापर्यंत काही गेलो नाही बर पण तरी म्हैसमाळ वगैरे तिकडे जायला आवड म्हैसमाळ म्हणजे काय माळावर म्हशी अशा सोडलेल्या असतात का नाही नाही तसं काही. मग थंड हवेच्या ठिकाणी ते. थंड हवेचं ठिकाण आहे आणि मग वातावरण सगळं एकदम चांगलं चांगलं असेल ना हो, तिथं थंड वातावरण राहतं. थंड थंड वातावरण असतं बाबा तिकडे थंड आणि मग अशा थंड वातावरणामध्ये तिकडे काय गरम गरम काही मिळतं का खायला हो मिळतं ना. सगळं मिळतं ना हो, सगळं. काय चहा चहा परत ते मक्याचे काय म्हणतात बुट्टे का काय राहतं? बुट्टे हा, ते बुट्टे भेटतं. या पोट्ट्यांना बुट्टे आवडतात म्हणजे हो. बर बघूयात आता तुला काय काय आवडतंय या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतोस ते मला बघायचं आहे आणि या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा कोण आलं होतं हा कुलकर्णी ना म्हणजे पहिल्यांदा बोली लावतील कुलकर्णी काका त्यानंतर तुम्ही म्हणजे वाघ वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावेल आपले बनसोडे साहेब. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे सँडविच टोस्टर. या सँडविच टोस्टर मध्ये तुम्ही एका वेळेला 2 सँडविच तयार करू शकता. याला नॉनस्टिक कोटेड कुकिंग प्लेट आहेत त्यामुळे ते धुवायला खूप सोयीस्कर आहे. या टोस्टरच्या हँडलला बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक निऑन इंडिकेटरमुळे टोस्ट करिता योग्य तापमानाचा अंदाज येतो. या सँडविच टोस्टरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत लावतायत कुलकर्णी काका. कुलकर्णी काका हे घ्या 10 अंक. हे 0 ते 9 अंक आहेत. याच्यामध्ये फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. ठरवा. काय किंमत आहे 1230. किंमत बरोबर आहे कमी वाटतेय जास्त वाटतेय बरोबर वाटते. नक्की नक्की. लिहून टाकायची ओके लिहूयात मग. बिलकुल. वाघ वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे 1250 त्यांच्यापेक्षा 20 रुपये वाढवले बरोबर आहे किंमत असं वाटतंय वाटतंय. नक्की हो. पाठीमागे विचारू विचार. बरोबर आहे ही किंमत नाही मग किती असेल 1100. बर इकडे बरोबर आहे पाठीमागे 1300 इकडे काय वाटते तुम्हाला नक्की ही किंमत बरोबर आहे नक्की. लिहून टाकायची मग हो. लिहूयात. मिलिंद आता तू किंमत ठरव. हे घे अंक. काय किंमत आहे 1450. किंमत जास्त वाटतेय नाही बरोबर. काय याच्या अगोदर घेतलंच अशी वस्तू नाही घेतल्या नाही पण अंदाज लावलाय. 1450 योग्य आहे. लिहून टाकायची मग हो ठीक. चल पटकन लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या सँडविच टोस्टरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुलकर्णी काकांनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. त्यानंतर वाघ वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये आणि सर्वात शेवटी मिलिंदनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. बघूयात या टोस्टरची खरी किंमत किती येते आणि याची खरी किंमत आहे 1349 रुपये. त्याच्या जवळची किंमत सांगितली होती वाघ वहिनींनी त्यामुळे त्या जिंकल्यात. अभिनंदन अभिनंदन तुम्हाला मिळतो हा सँडविच टोस्टर. अभिनंदन वहिनी. थँक्यू. आता काय घरातल्यांची सुटका झाली नाही. नाश्त्यातून म्हणजे रोज कांदे पोहे आणि उपमा असायचा ना हो झालं. आता सँडविच करून देणार. हो. बर तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपरमार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथे आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला देणार आहे मी एक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त प्रश्नाचं उत्तर लगेच फोडायचं नाही. प्रश्न असा आहे, कोकणातून आली गोटी ती तलवारीनं पण नाही तुटी.